तर माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? जैन समाजाच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांनी हा सवाल केलाय। असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात, असा टोला सुद्धा राज ठाकरे यांनी लगावलाय। मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादावरही राज ठाकरेंनी लक्ष वेधलं। असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात, असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। मला एक गोष्ट कळली नाही, तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? मारतो किंवा पळून जातो, बरोबर ना? नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात। माणसांपेक्षा कबुतरं महत्वाची आहेत। काय झालंय, आपण कबुतरं, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। मंत्री नितेश राणेंनी राज्यात मोठ्या प्रमाणात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली। त्यावरही प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंनी उत्तर दिले। काल अजून एका पत्राचं खूप चर्चा होते की आता महाराष्ट्रात वराह जयंती साजरी व्हावी शासकीय याच्यानुसार, अधिकृतनुसार। हे सगळे विषय, या सगळ्या विषयामुळे मूळ विषय बाजूला पडत आहे। दरवर्षी पाऊस, दरवर्षी केस गोंधळ आणि इतक्या मोठ्या विषयावर म्हणजे हे विषय मला तुम्हाला हेच सांगायचंय जे तुम्ही करणार नाही आहात, कळलं का? हे विषय आले की दाखवू नका, वादच होणार नाहीत। ज्यांना वाद घडवायचे आहेत, जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही तर वाद होणारच नाही। कदाचित ते मंत्री कुठल्या विभागाचे आहेत, तर ते मंत्री आहेत आपले कोळी बांधव, मत्स्य आणि त्या विषयामध्ये। आता कोळंबीचं काय होणार आहे? अमेरिकेला आपल्याला 50% तिथं जर ड्युटी लावली, त्याच्यावर थोडंसं बोलावं। आज डिझेलचा परतावा वेळेवर आमच्या कोळी बांधवांना तिथं मिळत नाही। त्याच्याचबरोबर मत्स्य म्हणजे मासे जे पकडले जातात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणे घटत चाललेलं आहे। त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार? म्हणजे पद तुम्हाला कशासाठी दिले त्याच्याबद्दल एक शब्द हे काढत नाही, नको ते विषयामध्ये असतात।